खूप छान झाले हो. खरंच आवडलंय ना? एक सांगू, मला ना आम्ही लहानपणी भातुकली खेळायचो त्याचीच आठवण झाली. हे हे आता टेबल मांडलंय ना, ते बघून का कोण जाणे, पण मला मला आमचा तो भातुकलीच्या खेळातला छोटूसा गोड कुकर, एवढेसे एवढेसे चमचे, ती सगळी छोटी छोटी भांडी, सगळंच आठवलं. ते मागच्या अंगणामध्ये चूल पेटवणं, फ्रॉकवरती साड्या नेसून आता मी आई, तू काकू, हा आपला मुलगा, असं करणं. आपलं आपलं वेगळंच जग. माझं सगळं लहानपण ना असं असं एकाच झटक्यात माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ऍक्च्युली मला ना मला तुला थँक्स म्हणावं असं वाटतंय आता, पण थँक्स ना खूपच छोटासा शब्द आहे रे. मला ना आणखीन खूप काही सांगावंसं वाटतंय आता तुला. खूप काहीतरी वेगळं शेअर करावंसं वाटतंय. बोल ना. सांगू? दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरकुल, इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गुळपोळीच्या पोळ्या, टेचलेल्या शेंगदाण्यांचा भात आणि चुरमुऱ्यांमध्ये तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी, रिकाम्या कपातला तो चविष्ट चहा. तो आल्या गेल्याचा पाहुणचार आणि दुखल्या कुपल्यावर ते वैद्यांनी केलेले उपचार. बाळाला न्हाऊ घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं. बाळाला न्हाऊ घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं. ती मंडपातली भांडणं आणि तट्ट्यामट्ट्याचं साखर पेरणं. मांडलेली भातुकली अशी रंगते, अशी रंगते. मांडलेली भातुकली अशी रंगते, अशी रंगते. आणि आणि केव्हा एकदा पेटून जाते. इंदिराबाई संतांची कविता आहे ही, तुझ्यासाठी.